ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत श्रेष्ठ बसवलिंग महाराजाच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे, काय करी प्राणी कर्म बळीवंत, केले ते राहात पुढे उभे। गीते माझी हरी बोलिले वचन, कर्माची ही गहन गती असे। शिवाच्या स्मरणे त्रिलोक्य उद्धरे, रामवनी फिरे कर्म बळे। भ्रतार भक्तीची दृढ चित्त बुद्धी, सीता पडली बंदी रावणाच्या। अवदशाली दमयंती नळा, झाली अवकळा कर्म बळे। नष्टचर्या आली तया पांडवाशी, केले द्रौपदीशी नग्न सभे। अहिल्या ती शिळा इंद्रा पडली भगे, चंद्राची अंगे कलंक झोंबे। ऐशे परी आहे कर्म बळीवंत, म्हणून या होत सुख दुःख। गीते माझी हरी बोलिले वचन, कर्माची ही गहन गती असे। बसवलिंग म्हणे भवसेवे चुके, तरी का मना धाके व्यर्थ भीसी। गीते माझी हरी बोलिले वचन, कर्माची ही गहन गती असे। या 9 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून संत श्रेष्ठ बसवलिंग महाराजाला सांगायचं आहे की कर्म केल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ भोगावंच लागतं। मग तुम्ही देवाचा अवतार घेऊन या, किंवा राजा असा, किंवा चक्रवर्ती सम्राट असा, कुणीही असो, ज्यानं कर्म केले त्याला फळ 100% मिळणार आहे। जो देहात्म भावानं कर्म करतो, मी देह आहे या भावनेनं जो कर्म करतो, त्याला त्याच्या कर्माचं फळ 100% मिळतं। साधू संतही कर्म करतात, पण त्यांचं जीवन ईश्वराला समर्पित असतं। भगवंतानं चलविल तसं चलावं, भगवंतानं खाऊ घातलं ते खावं, स्वतःची इच्छा ठेवतच नाहीत। सर्वस्वी ते ईश्वराला समर्पित असतात, म्हणून त्यांच्याकडून जे कर्म होतात त्याच्यात शुभ अशुभता होत नाही, त्यांना पाप पुण्य लागत नाही, कारण त्याच्यामध्ये कर्ता भाव नसतो। मी कर्म करत आहे असा भाव नसतो। हे शरीर भगवंता तुझं, हे मन तुझं, ही वाणी तुझी। या वाणीनं प्रवचन केलं, कुणी चांगलं म्हणलं तुझा गौरव आहे, कुणी वाईट म्हणलं तुझा अवमान आहे। मान तुझा आहे, अपमान तुझा आहे, हित तुझा आहे, अहित तुझा आहे, कारण मी तुझा आहे। असं साधू संत संपूर्णतः भगवंताला समर्पित होतात, भगवंताचेच होऊन राहतात। म्हणून त्यांच्या हातून जे कर्म होतात ते लोकहिताचे कर्म होतात, म्हणून त्यांना कर्मबंधन पडत नाही। आणि जे लोक देहात्म भावानं कर्म करतात, मी करता आहे या भावनेनं कर्म करतात, आणि त्यांच्याकडून जे झालेलं कर्म आहे, चांगलं कर्म झालं तर त्याला पुण्याचं फळ मिळणार आहे, आणि वाईट कर्म झालं तर त्याला त्याचं पापाचं फळ मिळणार आहे। म्हणून या अभंगात संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज म्हणतात, काय करी प्राणी कर्म बळीवंत, केले ते राहात पुढे उभे। काय करणार प्राणी? हा देहात्म भावात अडकलेला जीव, मी शरीर आहे, मी देह आहे, या देहाला ठेवलेलं नाव माझं आहे, या देहाशी संबंधित माणसं माझी आहेत, या देहाशी संबंधित जमीन जायदाद सर्व काही माझं आहे। या मी आणि माझे या ममतेत अडकलेला जीव
ह्याच्याकडून जे कर्म होतात त्याला त्याचं फळ भोगावंच लागतं. म्हणून म्हणतात काय करी प्राणी. प्राणी काय करणार? प्राणी हा मनुष्य प्राणी देहात्म भावात अडकलेला आहे आणि देहात्म भावानं कर्म केल्यामुळं त्याचं कर्म बळीवंत होतं, कर्म बलवान होतं आणि केले ते राहत पुढे उभे. जे कर्म केले त्याचं फळ त्याला 100% मिळणारच. तुम्ही चांगलं काम केलं तर त्याचं तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे. कुणाचे पैसे तुम्ही बुडवलो तर कोण तर तुमचे पैसे बुडवणार आहे. तुम्ही कुणाला तर फसवलो तर कोण तर तुम्हाला फसवणार आहे. हे कर्माचं फळ अटळ आहे. म्हणून म्हणतात गीते माझी हरी बोलिले वचन कर्माची ही गहन गती असे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे कर्माची गती गहन आहे. अर्जुनाला उपदेश करताना कर्मयोगाची गती गहन आहे. केलेलं संपूर्ण कर्म जो ईश्वराला अर्पण करतो त्याला त्याचा कर्मयोग होतो. कर्माचा त्याचा योग होतो. पण मी केले म्हणून झालं, मी होतो म्हणून झालं, मी नसतो तर ते झालं असतं का, असा मीपणाचा अभिमानानं जे जे कर्म होतात ते कर्म बंधनाकडे नेतात. आणि जे जे कर्म केले ते भगवंताला अर्पण केले. हे भगवंता शरीर तू दिलेलं आहे, हे हात तू दिलेले आहेस, पाय तू दिलेले आहेत, बुद्धी तू दिलेली आहेस, मन तुझं आहे नव्हे मीच तुझं आहे. जे काही तू माझ्या हातानं करून घेतलास ते कामही तुझं आहे, तुझं तुला समर्पित. तन मन धन अर्पिता शीन न मानी सर्वता मने ज्याचे त्याशी देता मी का कुंथो आता. तन मन धन सर्वस्व अर्पण करणारा भक्त म्हणतो ज्याचं त्याला द्यायला मला काय, मी कुंतू कशाला आता. तर गीते माझी हरी बोलिले वचन कर्माची घन गती असे. तुम्हाला कर्म करून जर भगवंताला अर्पण करण्याची केलेलं कर्म उठल्यापासून झोपेपर्यंत, झोपताना, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे कर्म झाले प्रभू तुमच्या चरणी अर्पण, कारण मीही तुमचाच आहे, कर्म झालेले तुमचेच आहेत, या भावनेनं जर दिवसभराचं ईश्वराला समर्पित करून माणूस झोपला तर त्याला कर्मबंधनात अडकावं लागणार नाही. कारण सतत ईश्वराचं स्मरण, ईश्वराचं अनुसंधान असणारा माणूस चुकीचे कर्म करत नाही. आणि असाच माणूस झोपताना ईश्वराचं स्मरण करून सर्व कर्म त्याला अर्पण करतो. आणि असं अर्पण केल्यानंतर तो कर्मयोग होतो, असं गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाला उपदेश केला आहे. पुढं म्हणतात शिवाच्या स्मरणे त्रिलोक्य उद्धरे. भगवान शिव, शिव म्हणजे हृदयातला कल्याणकारी भाव, शिव म्हणजे मनाची निर्मळता, शिव म्हणजे हृदयाची पवित्रता, शिव म्हणजे पवित्र दृष्टी, शिव म्हणजे पवित्र विचार, शिव म्हणजे पवित्र वाणी, शिव म्हणजे पवित्र कर्म, शिव म्हणजे विश्वाचे कल्याण करणारी भूमिका. शिव या शब्दाचा अर्थ मांगल्य आहे, पवित्रता आहे आणि कल्याण आहे. कारण कल्याण स्वरूपी कल्याणी रमण नाम ही कल्याण प्रदजाचे. शिवाचं स्वरूप शिवदास माऊली शिवपाठात सांगतात. शिव म्हणजे काय? कल्याण स्वरूपी. त्याचं स्वरूपच कल्याणकारी आहे, त्याचं स्वरूपच मंगल आहे, त्याचं स्वरूपच पवित्र आहे, त्याचं स्वरूपच निर्मळता आहे. असा हृदयाचा निर्मळ भाव, पवित्र विचार, पवित्र दृष्टी, पवित्र वाणी, हे एकंदरीत शिव तत्व आहे. मग असं ज्याच्या दृष्टीत पवित्रता आहे, ज्याच्या मुखात पवित्रता आहे, ज्याच्या हातानं पवित्र कर्म होते, ज्याचे पाये जगाच्या कल्याणासाठी चालतात, ज्याचं मन सदैव विश्वाच्या कल्याणाचा विचार करते, ज्याच्या मनात सदैव पवित्र विचार आहेत, सदैव मंगल भाव आहे, त्याच्याकडून त्याचं असं आचरण म्हणजे शिवाचं स्मरण आहे. तुम्ही ओम नमः शिवाय जप करचाल,
कुणाला तर फसवी चाल, कुणाला तर लुटचाल, ते नाही स्मरण. शिवाचं स्मरण म्हणजे कल्याणकारी मनातला भाव, कल्याणकारी वाणी, कल्याणकारी दृष्टी, एकूण पवित्रता, मांगल्यता आणि कल्याणकारिता म्हणजे शिवाचं स्मरण आहे. आणि असा शिवाचं स्मरण करणाऱ्या भक्ताला कर्माचं बंधन लागत नाही आणि त्याच्या हातानं त्रिलोक्याचा उद्धार होतो. शिवाच्या स्मरणे त्रिलोक्य उद्धारे, रामवनी फिरे कर्म बळे. मग अवतार जरी असला तर त्याला कर्माचा भोग भोगावा लागतो. रामाला वनवास का आला? कथा सांगते की नारद मुनीला एका मुलीशी लग्न करायचं होतं. त्यावेळेस त्याने भगवान विष्णूला त्यांचं रूप मागितलं. भगवान विष्णूनं त्यांना वानेराचा चेहरा दिला आणि खाल्लं, गळ्यापासून खाल्लं, आपलं रूप दिलं. मग ते स्वयंवरात नारद तिथं गेले आणि ह्यांचा वानेराचा चेहरा घालून पाहून ती सुंदरी त्यांना हार कसा घालील, आणि तिनं त्यांना रिजेक्ट केलं तिथं. आणि मग कोणतर सांगितलं, त्यांना वाटलं विष्णूचं रूप असून मला कसं पसंत केलं नाही ह्या मुलीनं. त्यावेळेस कोणतर सांगितलं, 2 सेवकांनी सांगितले की तुमचं तोंड पाहून पाण्यात जाऊन तोंड पहा. त्यावेळेस नारदाने तोंड पाण्यात पाहिल्यानंतर त्यांना वानेराचा चेहरा दिसला. मग नारदाला राग आला आणि त्यांनी विष्णूला शाप दिला, तुम्ही मला स्त्रीचा वियोग केला, तुम्हालाही स्त्रीचा वियोग, माणसाचा जन्म घ्यावा लागल आणि पत्नीचा वियोग सहन करावा लागल, असा शाप दिला. म्हणजे त्या कर्माचं फळ म्हणून रामाला वनवासात जावं लागलं. पुढं म्हणतात, भ्रतार भक्तीची दृढ चित्त बुद्धी, सीता पडली बंदी रावणाच्या. सीतेचं आपल्या रामावर प्रेम होतं म्हणून तिनं आपला राजवाडा, सर्व वैभव सोडली आणि आपल्या पतीसाठी तिनं वनवासाला निघाली. पण तिचं कर्म काय चुकलं की तिला हरणाची चोळी घालायचा मोह झाला आणि त्या कर्माचं फळ म्हणून सीताला तिनं रामाला पाठवलं, मला त्या हरणाला शिकार करा आणि त्याची कातड्याची मला चोळी घालायची. मग राम त्या हरणाच्या मागे गेले. ते मारीच राक्षस होतं. ही रामायणातली कथा आपल्याला सर्वाला माहीत आहे. आणि त्या कर्माचं फळ म्हणून सीतेला रावणापाशी बंदी व्हावं लागलं. मग जनकर्म केले त्याला त्याचा भोग 100% मिळणार आहे. मग तो राम असू, सीता असू, कुणी असू. पुढं उदाहरण सांगतात, औदशा आली दमयंती नळा, झाली अवकळा कर्मबळे. नल राजा हा निषाद देशातला होता. निषाद राजाचा मुलगा निषाद देशातला नल राजा होता आणि विदर्भातल्या भीमराजाची कन्या दमयंती. ही नल दमयंतीची प्रेम कथा खूप सुंदर आहे की नल राजाचं वर्णन त्या निषादहून आलेले लोक त्या दमयंतीला सांगायचे. दमयंतीच्या सौंदर्याचं वर्णन त्या नलाला सांगायचे. आणि असं एकोणएकाचं सौंदर्याचं वर्णन ऐकूनच त्यांचं ते प्रेम झालं. त्या काळात काही मोबाईल नव्हते, व्हिडिओ कॉल नव्हते, काहीच नव्हते. फक्त एकोणएकाच्या गुण ऐकूनच नल दमयंतीचं प्रेम झालं. आणि नल दमयंती त्या काळामध्ये मुलगी बघायला गेलं सोयरीक झाली असं नव्हतं. स्वयंवर असायचं. स्वयंवरामध्ये ज्या मुलीनं ज्याला हार घातला त्याच्यासोबत तिचं लग्न व्हायचं. मग हे नल दमयंतीचं प्रेम आहे आणि नल दमयंतीच्या सौंदर्यावर मोहित होऊन सर्व देव तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यासाठी त्या स्वयंवरात आले. पण त्यांना देवाला कळालं की हिचं नल राजावर प्रेम आहे. मग त्या सगळ्या देवांनी त्या नल राजाचं रूप धारण केलं. पण त्या दमयंतीनं खऱ्या नल राजाला ओळखलं आणि त्याला हार घातला आणि नल राजाची ती राणी झाली. सुखाने संसार चालू झाला. 2 लेकरं झाले त्यांना. आणि एके दिवशी त्या नल राजापासून पुष्कर नावाचा त्याचा भाऊ वेगळा राहायचा.
त्यानं जुगार खेळायला त्या नलराजाला बोलवलं आणि जुगारामध्ये नलराजानं सगळं राज्य हारला आणि राज्य सोडून नल दमयंतीला वनवासात जावं लागलं. आणि एवढं राजाची कन्या, तिला माझ्यामुळे वनवासात जावं लागलं म्हणून झोपलेली असताना तो नलराजा निघून गेला आणि पुन्हा ती वडिलाकडे जाईल म्हणून ती पुन्हा वडिलाकडे गेली. नलराजाला साप चावला, तुझा चेहरा काळा पडला, अशी कथा आहे. आणि पुन्हा शेवटी नल दमयंतीची भेट होते. नल राजा असून त्याचं दूत जुगार खेळण्याचं जे कर्म होतं त्याचं फळ म्हणून त्याचा संसार सगळा वनवासात गेला. तर तुम्ही कर्म करा, मी कर्म करा, कुणीही कर्म करा, केली या कर्माचे भोगावे ते फळ. पापा घडे छळ पुण्या सुख. पुढं सांगतात, नष्टचर्या आली तया पांडवाशी, केले द्रौपदीशी नग्न सभे. पांडवानंही का केलं? जुगार खेळला. जुगार खेळल्यावर सगळं जुगारात हारले तर हारले, शेवटी आपल्या पत्नीलाही जुगारात लावले, द्रौपदीला. मग जुगारात त्यांनी जिंकले. जिंकल्यानंतर जिंकलेल्या वस्तूवर आमचा अधिकार म्हणून दुःशासनानं त्याची साडी ओढली, नग्न करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा ते श्रीकृष्णाचा तिनं धावा केला आणि तिला वस्त्र पुरवली. ही कथा आपल्याला माहित आहे. पण पांडवानं जर जुगार खेळायचं कर्म केलं, जुगारात आपल्या पत्नीला लावायचं कर्म केलं, त्यामुळं भर सभेत द्रौपदीला नग्न होण्याची नामुष्की पत्करावी लागली. इथं संत श्रेष्ठ बसवलिंग महाराजाला सांगायचं आहे, कर्म करणारा राजा असो, अवतार असो, साधू असो, संत असो, कुणीही असो, ज्याच्या हातानं देहात्मभावानं देहभावानं चुकीचे कर्म होतात त्याला त्या कर्माचं फळ भोगावं लागतं. पुढलं उदाहरण सांगतात, अहिल्या ती शिळा, इंद्रा पडली भगे, चंद्राची अंगे कलंक झोंबे. अहिल्या, गौतम ऋषीची पत्नी अहिल्या, खूप सुंदर स्त्री. आणि इंद्राला तिच्यासोबत लग्न करायचं होतं, पण तिच्यासोबत लग्न झालं नाही. म्हणून इंद्राच्या मनात तिची इच्छा राहिली आणि गौतम ऋषीचा वेश घेऊन इंद्र तिथं घरात गेला आणि त्या अहिल्याच्या जवळ गेला. तितक्यात गौतम ऋषी तिकडून आले आणि त्यांनी शाप दिला की माझ्या रूप घेणाऱ्याला तुला ओळखता आलं नाही, तू कशी पतिव्रता, म्हणून तू शिळा होऊन पडशील. म्हणून अहिल्याला शिळा होण्याचा शाप दिला आणि इंद्राला तुझ्या अंगाला 1000 छिद्र पडतील असा शाप दिला. लोकाच्या पत्नीकडे जाणं कर्म चांगलं आहे का वाईट आहे? चुकीचं कर्म आहे. परस्त्रीकडे पाहणं, परस्त्रीचा मनात विचार करणं, परस्त्रीशी व्याभिचार करणं किंवा स्त्रीनं परपुरुषाशी व्याभिचार करणं, काया वाचा आणि मनानं ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. आणि चुकीचं जर कर्म झालं तर मग अहिल्यासारख्या पतिव्रता साध्वीला शिळा होऊन पडावं लागलं. इंद्रासारख्या राजाला लोकाच्या पत्नीकडे गेल्यामुळे अंगाला 1000 छिद्र पडले. आणि दुसरं उदाहरण पुढे सांगतात ह्या व्याभिचाराचं. चंद्र आपल्या गुरु बृहस्पतीच्या पत्नीसोबत त्यानं व्याभिचार केला म्हणून चंद्राला कलंक लागलेला आहे. चंद्राला जरी चंद्र असला तर त्याच्या अंगावर डाग आहे. चंद्र असं स्वच्छ नाही. चंद्राचं चारित्र्य भ्रष्ट आहे म्हणून त्याला कलंक लागलेला आहे. तर इथं बसवलिंग महाराजांना सांगितलेलं आहे, तुमचा आचार, विचार, व्यवहार याची पवित्रता पाहिजे, जीवनामध्ये निर्मळता पाहिजे, तरच तुमच्याकडून चांगले कर्म होणार आहेत आणि तुमचंही कल्याण होणार आहे आणि जगाचंही कल्याण होणार आहे. ऐशे परी आहे कर्म बळीवंत, म्हणून या होत सुख दुःख. ज्यांनी चांगले कर्म केले त्यांना सुख मिळणार आहे आणि ज्यांनी वाईट कर्म केले त्यांना दुःख मिळणार आहे. मग ह्याच्यातून सुटका कशी? शेवटच्या चरणात सांगतात, बसवलिंग म्हणे भवसेवे चुके, भवसेवे न चुके, तरी का मना धाके व्यर्थ भीशी. बसवलिंग महाराज म्हणतात, देहात्म भावानं जर तुम्ही कर्म केलो तर ते तुम्हाला भवरोगच लावणार आहेत.
तुम्हाला त्या कर्माचं फळ भोगावंच लागणार आहे. भवसेवे न चुके. तर तुम्हाला हा देह, हा प्राण, मन, इंद्रिय, सर्व संसार सद्गुरुनाथाच्या ईश्वराच्या चरणी अर्पण करून करता करविता माझा भगवंत आहे या भावानं जीवन, भगवंताच्या हातातली बाहुली, भगवंताच्या हातातलं यंत्र होऊन जर तुम्ही राहिलो तर म्हणतात, तरी का मना धाके व्यर्थ बेशी. हे मना, तू सद्गुरूला समर्पित हो रे. तुझं मना तू शरीरानं, मनानं, धनानं सर्व संसार सद्गुरूच्या चरणी समर्पित कर आणि करता करविता सद्गुरुनाथ आहेत, माझा इष्ट देवता आहेत या भावनेनं तू राहा. त्यांनी देवानं जे कर्म करून घेतले ते कर्म कर. त्याच्यात तुला पापही लागणार नाही आणि पुण्यही लागणार नाही आणि तुला भवरोगाची बाधाही होणार नाही. याची देही याची डोळा, तू मुक्तीचा सोहळा पाहाशील. ओम शांती शांती शांती.